सो व्हेरी गुड इव्हनिंग. दुपारी म्हणजे 2-3 वाजता चालू केलेलं काम करायला. रबडी इज डन. एक मिनटं तुम्हाला दाखवते मी. इथे ही रबडी दिसते. ही रबडी डन. रबडी रेडी झाली आणि थोड्याशा वेजीससुद्धा मी कट करून ठेवल्या, जेणेकरून जेव्हा आपलं मेन पार्टीचं जेवण बनवायचं असेल तेव्हा खूप इझी होऊन जाईल. आणि ते असं झिपलॉकमध्ये तुम्हाला दाखवते. हे असं सगळं झिपलॉकमध्ये मी स्टोअर करून ठेवलं आहे. ह्याच्यात त्याच्यामध्ये सगळे कॅरेट आणि आपल्या वेजीस ज्या ज्या लागणार आहेत, कॅरेट, सिमला मिरची, त्यानंतर इवन गार्लिकसुद्धा चॉप करून घेतलं. आणि निंजा इज अ बेस्ट थिंग टू कट द वेजीस. त्याच्यामध्ये भारी काम होतं. पण काही वेजीज, आपण सगळ्याच वेजीस निंजामध्ये अगदी बारीक बारीक अशा वेजीस कट होतात, पण फ्राय राईस किंवा नूडल्ससाठी अशा उभ्या वगैरे लागणार होत्या, त्यासुद्धा मी कट करून घेतल्या. आता थोडंसं जे राहिलेलं आहे, थोड्या वेजीस ज्या कट म्हणजे प्रिपरेशन अगोदर, म्हणजे जेवण बनवण्याच्या अगोदरचं जे प्रिपरेशन आहे ते थोडं राहिलेलं आहे. सो आहाराला आता मी रेडी करते. थोडं मी पण फ्रेश होते आणि ऋषी क्रोगरला गेला आहे. काही सामान राहिलं. हे नेव्हर एंडिंग असतं, सामान आणायचं आणि काहीतरी राहतं, ते चालूच असतं. कारण की आता माझी एक मैत्रीण आहे, त्या आहाराला भेटण्यासाठी तिच्या मुली पण येत आहेत. त्यांना भेटायचं आहे, आहाराला विश करायचं आहे आणि त्याच्यासाठी आता रेडी होतो. आणि तुम्हाला मी पसारा दाखवते आहाराने काय केलंय. हे बघा, हे सगळं थर्माकोलचं तिने तिच्या रूममध्ये सगळा पसारा केलेला आहे. सो असं चालू असतं. चला, ले रही हूँ मैं, इसका भी ले रही हूँ. वो अच्छी आ रही है. हाथ तो आएगा ना. ओके, हाँ. तो तूने क्या क्या डाला जरा आरती बोल दे. ओके, थांब, मी पहिले एक्सप्लेन करते. ते ही आम्ही रबडी इकडे बनवली होती. त्याच्यामध्ये आता आम्ही टाकणार आहोत रोज इसेन्स. और कोणचा इसेन्स? रोज एसेंस, देन इलायची एसेंस and fresh rose petals. This is rose water, rose essence. आता आरती रोज वॉटर टाकत आहे या रबडीमध्ये आणि इतकं सुंदर असा खमंग सुवास सुटलाय. इतना अच्छा स्मेल आ रहा है अभी. फ्लेवर. Fresh rose petals. सो आरतीचं म्हणणं आहे की ही अजून गाढी व्हायला पाहिजे. गाढी म्हणजे अजून घट्ट व्हायला पाहिजे ही रबडी. थोड़ा सा और बॉईल होएगा ना, यानी अच्छा हो जाएगा इसका टेक्सचर. देन फ्रिज में रख के ठंडा करेंगे. यस, एंड रबड़ी इज रेडी. आना, ये दोनों ये दोनों हाँ ना, ये भी. मैंने ना ऊपर वो हैप्पी बर्थडे आना. वो भी लगा दे. टीका लगाया. चाव. चाव. पैर में छू. लक्ष्मी. आना, हैप्पी बर्थडे. बस. अच्छी बच्ची है. लड्डू रे तो तुम लोगों को करना है. चिंग 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 चिंग. चिंग 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 चिंग. लड्डू भी तो करो. करो. आरती जैसे आरती कहते हैं ना. हाँ, वेरी गुड. 5 लोग हो जाएंगे. मतलब तो आप ही आओ. हैप्पी दिवाली. कितना क्यूट लग रहा है यार ये. जेब में लेके आई. ये है केक. केक ही है. चलो उफ करो. ब्लो कम डाउन.
अरे अरे नीचे नीचे हाँ Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ahana. Happy birthday to you. Happy birthday Ahana. Happy birthday. क्वालिटी Happy birthday, Ahana. हाँ. ये लेटेस्ट है ना फॉलो आहाना तुम्हाला टेडीवेअर दाखवते जे तिला रिद्धी सिद्धीने दिलंय गिफ्ट ना गिफ्ट हा गिफ्ट दिलंय. सो आता आरती येऊन गेली कारण की रिद्धी सिद्धीला आरतीला भेटायचं कारण की रिद्धी सिद्धीला आहानाला भेटायचं होतं आणि तिला रबडीचं पण एक फायनल टचअप तिला रबडीचा द्यायचा होता. त्याच्यामध्ये रोज इसेन्स वगैरे तिने टाकले, त्याच्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या, तशा ड्राईड गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि खूप सुंदर असं तिने केलेलं आहे. मी टेस्ट केली रबडी, खूप जबरदस्त केली. आरती खूप छान जेवण बनवते आणि काही गोष्टी मी तिच्याकडून सुद्धा शिकते. तर आता माझं रबडी डन आहे. आता मी पान शॉट करायला घेऊ आणि त्याच्या बॉटल्स आम्ही रेडी करू आणि आहानाला सुद्धा नीट बोल काय बोलते तू काय बोलते. आहाना तसा ड्रेस किती सुंदर आहे ग. सो आहानाला सुद्धा ओवाळून झालंय आणि आता काय नाही, आता थोडा आराम आणि निवांत आहे आणि 9ला आमची डान्स प्रॅक्टिस आहे. सो असं मल्टिपल गोष्टी चालू आहेत. काय बेसमेंटमध्ये आहे पान शॉट मध्ये आम्ही हे पान शॉट सरबत दूध हे आम्ही यूज करतो. गजबचं काय ग. सो आम्ही हे यूज करतो आणि दुसरं काय यूज करतो हे, त्याच्यानंतर कलकत्ता पान आणि हे छोटे छोटे पान आपले खायचे पान कट करून टाकतो आणि ही जी चटणी असते पान चटणी ती यूज करतो. थोडीशी साखर आणि दूध आणि एकदम असं झकास आणि हलकासा ग्रीन कलर टाकला आहे त्याच्यामध्ये जेणेकरून तो एक कलर यायला पाहिजे म्हणून. आणि ह्या अशा पानशॉटसाठी आम्ही बॉटल्स आणलेल्या आहेत छोट्या छोट्या, त्याच्यामध्ये आम्ही आता पानशॉट भरून ठेवणार आहोत जे एक दिवस अगोदर रेडी होईल आपलं पानशॉट पार्टीसाठी. सो हा पण एक प्रकार माझा रेडी होईल आज. आणि ह्या सगळ्या इथे ह्या बॉटल्स आहेत या आता भरायच्या आहेत. सो हे बघा इकडे पान शॉट हे रेडी करून ठेवलेले आहेत. असे 2 ट्रे भरलेले आहेत आणि हे दोन्ही ट्रे आता मी महेशकडे ठेवणार आहे. त्याच्याकडे एक फ्रीज आहे एक्स्ट्रा, सो तिकडे ठेवायचं कारण की आमचा फ्रीज पूर्ण गच्चागच भरलेला आहे. आणि हा इकडे गुंजनने आहानासाठी केक बनवलेला आहे. गुंजन म्हणजे माझ्या माहिती आहे, इतका सुंदर केक तिने बनवलेला आहे. इथूनच दाखवूया आपण कारण की आता परत मी ओपन करायला गेले ना लावायला थोडा मुश्किल होईल. हे बघा एक्साइटेड गुंजन यू लाईक इट. या चला आपण जाऊया कापायला आता. ओके चलो लेट्स गो. आणि हा घालता सुंदर सुंदर असा ड्रेस. वाव छान छान ड्रेस आहे का आहानाचा. सो आहानाच्या बर्थडेची तयारी अशी झाली आहे. बॅकड्रॉप मागे लावला आहे आणि शेखर ओके का.
कर कट कर. तुम्ही सगळेजण जा तिकडून. Say thank you. Thank you. ये पकड़. प्रॅक्टिस करतो. ते बघ. सो मंडळी आम्ही मगाशी घरी आलो आणि सगळं आवरलं. किचन वगैरे पण तुम्ही बघू शकता. नेत्रानं सगळं आवरलं. हॉलमध्ये पण सगळं थोडंफार आहे पसारा पण सगळं आवरलं आहे मोस्टली. कारण की उद्या सगळे नेत्राचे फ्रेंड्स येणार आहेत सगळं हेल्प करायला वगैरे. सो सगळं ऑल सेट केलं आहे. आणि उद्या मी पण ऑफिसला जाणार आहे सकाळी. आणि माझं ऑफिस पूर्ण दिवस असणार आहे त्याच्यामुळे मी संध्याकाळी घरी येईल. तर सगळं आवरलं जेणेकरून नेत्रा मग उद्या सकाळी सगळं त्यांचं जे काय आहे प्लॅन स्नॅक्स बनवायचा वगैरे तो उद्या बनवू शकेल. आणि आज आनाचा बड्डे खूप मस्त झाला होता. म्हणजे आम्हाला पण इतकं छान वाटलं ते बघून. आणि ती पण इतकी खुश झाली होती. म्हणजे तिला असं काही कळेनाच की सगळे मी आता काय करू. सगळे आम्ही एकदम असे गायला लागलो हॅपी बर्थडे टू यू. तिला म्हणजे खूप आवडलं. आणि तिला ते असं थोडं भरून आल्यासारखं झालं होतं. म्हणजे ती थोडी आहे सेंटी. तिला ते असं एकदम खुशी झाली होती. पण तिला ते असं ती रिॲक्ट करून दाखवत नव्हती ती. सो तिला पण खूप मजा आली. तिला बघा डॉल मिळाली आहे तर ती त्याच्याने खेळते आता. ओव्हरऑल तिचा आजचा दिवस खूप छान गेला. आणि आमचाही. कारण की एका बाजूला ही गडबड चालू आहे. आणि हे जे स्टार्टिंगचे बर्थडे असतात ना पहिला दुसरा तिसरा चौथा मे बी 5व्या बर्थडेला तिला खूप कळेल. पण हे जे बर्थडे असतात ना ते आई बाबांच्या काय म्हणतात की आनंदाच्या. म्हणजे की आता जसं की आम्ही आमच्यासाठी करतोय असं वाटतंय. तिला जेव्हा कळेल तेव्हा ती तिच्या पद्धतीने कळेल की मम्मा मला हे पाहिजे किंवा बाबा मला असं करायचं आहे. मला माझ्या फ्रेंड सोबत करायचं आहे. पण आता हे आम्ही आमच्या आनंदासाठी करतोय हे सगळं. आणि ह्यातून मजा येते. आणि आता मी तेच म्हणत होती ऋषीला थोड्या वेळापूर्वी जेव्हा आम्ही डान्स प्रॅक्टिस करून होतो की 3 वर्ष झाली आहानाला कळतच नाही. असं वाटतं अरे मी तर
आत्ताच प्रेग्नेंट होती, आहाना झाली आणि आता 3 वर्ष पण झाली. म्हणजे ही जी जर्नी तुम्ही जर आमचे ब्लॉग बघत असाल तर तुम्ही म्हणजे की लग्न आणि मग त्यानंतर आहाना आणि ती पण 3 वर्ष झाले. सो खरंच बिलीव्ह होत नाही इतका टाइम फास्ट कशी डॉल सोबत खेळते. आता तिची मजा चालू आहे सध्या. सो हा आता व्हिडिओ आम्ही इकडेच संपवतो, कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये नेत्रा दाखवेल पूर्ण की तयारी स्नॅक्सची वगैरे कशी झाली आणि आहानाचं बड्डेच्या आधीची तयारी कशी चालू आहे. सो ती सगळी आम्ही तयारी जी आहे ती पुढच्या व्लॉगमध्ये दाखवू. सो हा व्हिडिओ आता आपण इकडे संपवू. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंटिल काय करा, सरप्राईज सबस्क्राईब करा. आहाना म्हणजे सरप्राईज करा. ओके, सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा बाय बाय, सी यू.